हॅलो, श्री स्वामी समर्थ. तर मला आली होती बेंटो केकची ऑर्डर आणि ही मला माझ्या एका फ्रेंडनेच दिली होती. तर ह्याच्या आधी पण तिने माझ्याकडून केक नेला आहे, बट तो चॉकलेटच नेला आहे. आणि आत्ताही तिला चॉकलेटच हवा होता. तिच्या मम्मी पप्पाची ॲनिव्हर्सरी होती, सो तिला स्पेशल केक हवा होता बेंटोमध्ये. आणि ही जी डिझाईन आहे ती मी ऑलरेडी 2-3 कस्टमरला दिलेली आहे आणि तिलाही तीच डिझाईन हवी होती. फक्त तिथे लव लिहिलं होतं, सो त्या लवच्या जागी तिला मॉम डॅड लिहिलेलं असं हवं होतं. सो मी ऑर्डर आल्या मी लगेच तयारीला लागले आणि बेस लावला. बेस झाल्यानंतर बेस होस तर बाकीचं चॉकलेट ट्रफल क्रीम वगैरे रेडी करून घेतली आणि बाकीची तयारी करून घेतली जी केकसाठी बनवायला लागते. तर हा थोडा मी टॉल केकमधून बनवला होता, टॉल बेंटोमधून बनवला होता, कारण तो तिला तसंच हवं होतं. सो मी 3 लेयर्सचा हा बेंटो केक बनवला आहे आणि ह्याला मी चॉकलेट क्रीमनेच कोटिंग करून घेतली आहे. ॲक्च्युली ह्याला आउटर कोटिंग व्हाईट क्रीमने होते, बट मी क्रम कोट ह्याला मी चॉकलेट क्रीमनेच केली आहे. नंतर हे सगळं झाल्यानंतर छान असं क्रम कोट करून मी ह्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवलं 1/2 an hour. तसं पण तिला संध्याकाळीच केक हवा होता, संध्याकाळी सेलिब्रेशन करायचं होतं. 7-7:30 असा टाईम सांगितला होता तिने. मग तोपर्यंत म्हणलं छान सेट होईल केक आणि खूप छान सेटही झाला होता केक. नंतर हा छान सेट झाला आहे. मी स्पॅच्युलस धुवायला गेली आहे आणि पाठीमागे जी बॅग दिसते मोठी त्याच्यामध्ये माझं केकचं मटेरियल आहे, जे मी आजच आणलं होतं, कारण माझं पावडर वगैरे प्रेमिक्स क्रीम वगैरे सगळं संपत आलं आहे. सो मी ऑलरेडी आणून ठेवलं बॅकअप म्हणून, कारण आता पाऊसही चालू झाला आहे आणि अर्जंटमध्ये मला मटेरियल आणायला जायचं म्हणलं तर मग ते पॉसिबल नाही होणार. सो मी आधीच आणून ठेवलं. नंतर छान सेट झाल्यावर तुम्ही बघताय की मी ह्याला कोटिंग करून घेते आणि मी आधी पण मेन्शन केलं आहे की बेंटो केक असेल तर मी पायपिंग बॅगनी आउटर कोटिंग करायला घेत नाही, कारण केकची साईजही वाढते आणि हाईटही वाढते, सो थोडा प्रॉब्लेम होतो. हे झाल्यानंतर छानसं मी अशी फिनिशिंग करून घेतली केकला आणि फिनिशिंग झाल्यानंतर मी लगेच ह्याला बेंटो बॉक्समध्ये ठेवून घेतलं, जे तुम्हाला पुढे दिसेलच. त्याच्यानंतर ह्याला हार्ट शेप करायचा होता आणि माझ्या क्यूटवाल्या स्पूननीच मी हार्ट शेपला मेसी बनवलं. तर तेही पुढं मी ॲड केलेलं आहे व्हिडिओमध्ये, तर फुल व्हिडिओ नक्कीच बघा. मला माहिती आहे की तुम्हाला हा केक नक्कीच आवडेल आणि डिझाईन पण आवडेल. सो एवढ्यात कसं होतं आहे की सारखेच लाईट येते आहे जाते आहे, त्यामुळे आणि उन्हाळा पण म्हणजे गरमी पण होती आहे आणि पाऊसही येतो आहे. नक्की क्लायमेट चाललं आहे काय तेच कळत नाही आहे. त्यामुळे केकचा पण प्रॉब्लेम होतो आहे, क्रीम पण लवकर मेल्ट होती आहे, सो हात पटपट चालवायला लागतो आहे. सगळ्यांनाच माहिती आहे, जे कोणी बेकर आहेत त्यांना सगळ्यांनाच हा एक्सपिरियन्स आहे की केक करताना किती प्रॉब्लेम होतो ज्यावेळेस क्रीम मेल्ट होते. त्याच्यानंतर मग जर क्रीम खूपच मेल्ट होत असेल बीट करताना, तर मग खाली एका बाउलमध्ये किंवा कशामध्ये तरी युटेन्सिलमध्ये मोठ्या बर्फ घ्यायचा, बर्फाच्या वरती मग ते क्रीमचं ठेवायचं आणि मग फेटायचं, मग ते घट्ट होणार. असे भरपूर सारे कुटाणे करावं लागतात, त्यावेळेस हा केक बनवायला लागतो. तर आता मी बेंटो बॉक्समध्ये ठेवते, हे पण खूप सांभाळून ठेवायला लागतं, कारण केक डॅमेज नाही झाला पाहिजे, त्याचे पण प्रिकॉशन्स घ्यावं लागतात. तर आता मी छान ठेवून दिलं आहे आणि तोपर्यंत मी ह्याला मार्किंग करून घेते हार्टची टूथपिकनी. तर ह्या स्टिकने मार्किंग करून घेते, कारण ते प्रॉपर हार्ट रेडी व्हायला हवा होता. मार्किंग झाल्यानंतर मी रेड कलरच्या क्रीमने लगेच हार्ट बनवायला घेतला छान असा. तुम्ही बघताय की हार्ट किती छान रेडी झाला आहे. नंतर मला ह्या हार्टला मेसी बनवायचं होतं, सो मी हा हार्ट पूर्ण क्रीमने फिल नाही केला. त्याच्यानंतर तुम्ही बघताय की मी कसं केलं आहे, कारण ह्याने मला मेसी करायचं होतं. तर सो मी पहिले बॉर्डरला मेसी करून घेतलं, आतल्या साईडला ओढून घेतलं सगळं पूर्ण हार्टला आणि मग नंतर हे झाल्यानंतर परत मग तेच करत होते मी, कारण सगळीकडून प्रॉपर व्हायला हवं होतं. आणि कसं आहे, रेड कलर जो आहे तो व्हाईटमध्ये लवकर मिक्स होतं, म्हणजे मला एक्सपिरियन्स आहे माझ्याकडनं, असं खूप वेळा झालं आहे. त्याच्यानंतर मी ते मॉम आणि डॅड चॉकलेटनी डार्क कंपाऊंड मेल्ट करून ते लिहून घेतलं होतं छान असं, तुम्ही बघताय. आणि त्याला गोल्डन स्पार्कल जे असतं पावडर, त्यांनी कलर केलं होतं, शेड केला होता, सो ते इटेबल होतं, त्यामुळे काही प्रॉब्लेम नव्हतं. तर हा आहे फायनल लुक. तर कसं वाटलं मला नक्कीच कमेंट करून सांगा. थँक्यू.